बीड स्टिचिंग कशा पद्धतीने होते, जे की स्मॉल साईजचे बीड्स असतात किंवा अजून वेगवेगळ्या टाईपचे बीड्स. त्या प्रत्येक बीड्सचं आपण स्टिचिंग अगोदर लाइनिंगमध्ये पाहणार आहोत, यानंतर ते आपण शेपमध्ये पण पाहू, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये देखील पाहणार आहोत. तर याच्यासाठी सगळ्यात अगोदर तर तुम्हाला काय करायचे आहे, शुगर बीड्स घ्यायचे, जे की आपले वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या ब्रँडचे मिळतात. तर आता इथं मी जे शुगर बीड्स घेतले आहेत ते ए स्टारचे शुगर बीड्स आहेत, जे की आपण आता इथं प्रॅक्टिससाठी यूज करतो. हे सगळ्यात स्मॉल साईजचे जे बीड्स आहेत ते ए स्टारमध्ये आहेत, तर आपण त्याच्यापासूनच आज वर्क करतोय. तर आता इथं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला शुगर बीड्सचं बिगिनरसाठी नवीन असताना करायला वर्क तुम्ही तर कोणती निडल यूज करायची आहे, ज्याच्यामध्ये की प्रोफेशनल निडल आहे, जी की फक्त बीड्ससाठीच राहते. याच्यामध्ये भरपूर असे बीड्स बसतात ज्याने की तुम्ही वर्क करू शकता. की ही स्टीलची निडल घ्यायची आहे, जी की आपली टुलिपची निडल आहे. ही निडल घ्यायची. कोणती निडल यूज करायची, तर बिगिनर्स असतात स्टार्टिंगला तुम्ही ही टुलिपची 24 नंबरची निडल यूज करा, जी की 24 नंबरची निडल आहे. प्रोफेशनल निडल जी असते ती एकदा तुमची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर तुम्ही ही निडल हँडल करू शकता. तर आपण इथं आता 24 नंबरच्या निडलमध्येच बीड्स स्टिच करतोय. सगळ्यात अगोदर थ्रेड लावून घ्यायचा आहे. खाली थ्रेड लावून घेतला. आता धागा वर आला. धागा वर आल्याच्या नंतर व्यवस्थितपणे धागा वर घ्या. इथे आता धागा वर आला आहे. धागा वर आल्याच्या नंतर याच्यामध्ये 2-2 असे शुगर बीड्स ॲड करायचे आहेत. एक सोबत 2-3 असे बीड्स नाही ॲड करायचे. तर इथे मी काय केलं आहे, 2 शुगर बीड्स घेतले आहे. 2 शुगर बीड्स घेतले. तुम्हाला ज्या बोटाने हे पकडता येतात, तुम्ही कोणत्याही बोटाने पकडा, ज्या बोटाने पकडता येतात सुईमध्ये त्या बोटाने पकडायचे. धागा बरोबर सरळ पकडायचा आहे, वर करायचा, वर घेतला. याच्यामध्ये आता हे बोटाच्या सहाय्याने बीड्स खाली टाकायचे. बीड्स खाली गेल्याच्या नंतर त्या बीड्सच्या एकदम जवळच बाजूला साईडला टाका खालून वर काढायचा आहे. सेम तेच आता पुढे पण अजून असंच करायचं. धागा वर आला. एक सोबत जास्त बीड्स पकडता येत नाही तर 2च पकडा. हे बघा, आता इथे अजून 2 बीड्स घेतोय आपण. 2 बीड्स घेतले. व्यवस्थितपणे होल्ड करायचे हातामध्ये. हे 2 बीड्स जे मी आता सांगते ते शुगर बीड्स. परत सेम पद्धत, धागा वर आला, बोटाच्या सहाय्याने खाली टाकायचे, एकदम त्याच्या साईडलाच हे बघा खालून वर धागा काढायचा. आता सेम हे असंच लास्टपर्यंत करायचं आहे. 2-2 बीड्स ॲड करायचे आणि पुढच्या साईडला ओढून घ्यायचा धागा. हे बघा, आता इथे मी एक सोबत 4 पकडलेत, 2 खाली टाकले, परत त्याच्या बाजूला एकदम साईडला खालून वर धागा काढायचा, जसं आपण चेन स्टिचमध्ये काढतो तसंच. परत 2 टाकले, अजून खालून वर धागा काढायचा. म्हणजे याने असं जर तुम्ही बीड स्टिच केले तर तुमच्या बीड्समध्ये गॅप अजिबात राहत नाही, जो की नॉर्मली बिगिनर्सला प्रश्न पडतो की बऱ्यापैकी गॅप राहतो, शुगर बीड्समध्ये का गॅप राहतो. तर आपण ते पण याच व्हिडिओमध्ये पाहू की तुम्ही बीड्स कसे टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये गॅप पडतो. आता इथे काय करतोय आपण, हे बघा, बीड्स घेतले आणि असं बीड्सच्या साईडला एकतर इकडे पण जवळ गेले नाही तर असं थोडंसं बाजूला घेताय. बाजूला जर घेतले तर काय होतं, गॅप पडतो. त्याच्यासाठी साईडला नाही टाका घ्यायचा, तर एकदम जिथं बीड्स गेलेत एकदम त्याच्या बरोबर खाली असा टाका घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं जर टाका घेतला तर बीड्समध्ये तुमच्या अजिबात गॅप राहत नाही आणि फिनिशिंग पण खूप चांगली येते व्यवस्थित. आता सेम पुढे कंटिन्यू करायचं आहे. जसं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तेच आता पुढे कंटिन्यू करते मी. हे होत आहे. 2-2 असे स्टिच करायचे. एक सोबत 3-4 बीड्स नाही टाकायचे. तुम्ही एक वेळ एक बीड स्टिच करू शकता, पण 3 बीड स्टिच नाही करायचे. एक केला तरी काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त 3-3, 4-4 अशा पद्धतीनं नाही करायचे. असं जर केलं तर काय होतं, तुमचं वर्क हे लूज पडतं, बऱ्यापैकी वर्क लूज पडतं आणि त्याची फिनिशिंग पण व्यवस्थितपणे येत नाही. हे पाहू शकता, 2-2 बीड स्टिच करायचे. आता या शुगर बीड्समध्ये जर तुम्हाला याची क्वालिटी वगैरे पाहायची असेल की चांगल्या क्वालिटीचे बीड्स कोणते आहेत जे की तुम्ही ब्लाऊजवर वगैरे यूज करू शकता, तर याच्यामध्ये SK, SG अशा ब्रँडचे जे शुगर बीड्स आहेत का ते चांगल्या पद्धतीचे राहतात, जे की तुम्ही ब्लाऊजवर नॉर्मली यूज करू शकता आणि ते लॉंग लास्टिंग पण राहतात.
तुमचा ब्लाऊजला कितीही दिवस झाले तुम्ही व्यवस्थित ठेवला का त्याचा कलर वगैरे जात नाही, बीट्स काळे पडत नाही मेन म्हणजे. आणि साईजला पण जवळपास ते बीट्स सारखे येतात. नाहीतर असं नाही होत की एक बीट्स लहान मोठा किंवा त्याचा शेप व्यवस्थित नाही. त्याचा मॅट जो फिनिशिंग असते बीट्समध्ये ती फिनिशिंग पण महत्त्वाची असते बीट्समध्ये, की तुमचे मॅटमध्ये बीट्स आहेत, गोल्डमध्ये आहेत, त्याचा शेड कोणता आहे हे पण. आता आपण ब्लाऊजवर जे यूज करतो ते आहेत ESK किंवा ESG. त्याच्यामध्ये कट बीट्स पण मिळतात तुम्हाला आणि शुगर बीट्स पण त्याच ब्रँडमध्ये. हे बघा व्यवस्थित झालं. आता ही जी राहिलेली लाईन आहे ती पण आता पुढे कंटिन्यू करायची. अशाच पद्धतीने आपण डिझाईनमध्ये पण घेणार आहोत. व्यवस्थित होतं आहे. व्हिडिओ तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिस करणार आहे त्यावेळेला तुम्ही पॉज करून व्हिडिओ पाहू शकता, म्हणजेच तुमच्या एक एक पद्धत व्यवस्थितपणे लक्षात येईल. धागा वर येतोय. धागा वर आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये नॉर्मल 2 बीड्स घेतोय. 2 बीड्स घेतले, बोटाच्या सहाय्याने खाली टाकायचे. खाली टाकल्याच्या नंतर एकदम त्याला जवळच खाली सुई घालायची आणि खालून वर काढायचा धागा. हे पहा, वर्कमध्ये मेन असतं फिनिशिंग, की तुमची फिनिशिंग जेवढी व्यवस्थित होते तेवढं तुमचं वर्क पण अजून उठून दिसतं. व्यवस्थित होत आहे. बघा असे 3 बीट्स टाकले त्याची फिनिशिंग येत नाही, त्यामुळं 2च स्टिच करायचे कंपल्सरी. झाले 2. आता इथं हा प्रश्न पडतो की शुगर बीट्स तर स्टिच करून झाले, पण नॉट कशी द्यायची आणि कुठे द्यायची. तर एवढे लाईनपर्यंत तुमच्या वर्कच्या बाहेर जाऊ द्यायचे नाहीत बीट्स. हे पहा, आता मी इथे एक बीट्स काढते बाजूला, जे की मला या लाईनपर्यंतच वर्क करायचं आहे सपोज. तर इथे खालून वर धागा नॉर्मल काढला. याच्या पुढे अजून एक नॉर्मल रिकामा स्टिच घ्यायचा, म्हणजे जो एक्स्ट्राचा स्टिच आहे तो घ्यायचा विदाऊट बीट्स. तो घेतला आणि नॉर्मल जी जरीमध्ये नॉट दिली आपण तीच नॉट आता इथे घ्यायची. अशा पद्धतीने आपले शुगर बीट स्टिच होत आहेत. कुठेही बीट्स लूज वगैरे पडले नाही, व्यवस्थित फिनिशिंग आली आहे बीट्सला. अशा पद्धतीने हे आपले बीट स्टिच करून झाले.